विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 6वी गणित विषयातील शेकडेवारी हा घटक अभ्यासूया. समोरील चित्रामध्ये आपण एक चित्र हे धरणाचे आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये लिहिलेलं आहे, ज्या चित्राच्या वर लिहिलेलं आहे, पाणी जपून वापरा, धरणातील पाण्याचा साठा 58%. इथे आपण बघू शकतो 58% असा हा पाण्याचा साठा या चित्रामध्ये दाखवलेला आहे. तर बाजूलाच आपल्याला मोबाईल बॅटरी चे चार्ज किती शिल्लक आहे हे आपल्याला दिसते. ते म्हणजे 43% मोबाईल बॅटरीचे चार्ज शिल्लक आहे असं आपल्या या चित्रावरून दिसतं. आता यामध्ये हे इथे 58% आणि 43% अशा प्रकारे इथे असलेल्या घटक आपल्याला दाखवलेले आहेत. आपण पहिल्या चित्रामध्ये धरणाच्या चित्रामध्ये बघितल्यावर आपल्याला असं कळतं की 58% पाणीसाठा शिल्लक आहे. आता टक्केवारी आपण ज्यावेळी दर्शवितो त्यावेळी अशा प्रकारे ह्या चिन्हाचा आपण वापर करतो. 58च्या पुढे इथे हे चिन्ह वापरलेलं आहे, त्याला आपण शेकडेवारी किंवा टक्केवारीचं आपण चित्र असं म्हणतो. यालाच आपण टक्के असं आपण याचा उच्चार किंवा याला संबोधतो. आता या टक्केवारी म्हणजेच किंवा शेकडेवारी म्हणजेच यालाच आपण संपूर्ण भाग हे 100 भाग आपण 100 भाग मानून त्या 100 भागांशी आपण या सर्व अस्तित्व असलेल्या ज्या भाग आहेत त्याची आपण तुलना करत असतो. याचाच अर्थ या संपूर्ण धरणातील पाणी जर आपण 100 भाग किंवा 100 एकक मानले तर त्यापैकी 58 एकक भाग हे पाणी साठा इथे शिल्लक आहे. तसंच या बॅटरीचा जो चार्ज आहे तो आपण 100 भाग मानला किंवा 100 एकक भाग संपूर्ण बॅटरी चार्ज झाल्यावर 100 एकक भाग आपण जर मानला तर ह्या 100 भागांपैकी चार्जपैकी आपल्याला 43% म्हणजे 43 भाग बॅटरी चार्ज हा शिल्लक आहे असं आपण इथे म्हणू शकतो. म्हणजेच शेकडेवारी याचा अर्थ आपण जी शेकडेवारी म्हणतो त्यालाच आपण खरं म्हणजे एकूण भाग 100 आहेत अशा प्रकारे मानतो आणि त्याच्याशी आपण त्या वस्तूची तुलना करत असतो. आता आपण शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात आणि अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कशा प्रकारे लिहिली जाते हे आपण समजून घेऊया. इथे आपण पाहू शकतो शेकडेवारीची माहिती आपण अपूर्णांकाच्या रूपात म्हणजेच पर्सेंटेज ॲज अ फ्रॅक्शन हे आपण भाग समजून घेऊया. इथे विधान एक आहे 50% म्हणजेच एकूण 100 पैकी 50 भाग. अशा प्रकारे आपण आताच तुलना करतोय की 50% याचा अर्थ आपण संपूर्ण भाग 100 भाग मानले तर त्यापैकी 50 म्हणजे 100 पैकी 50 भाग. आता म्हणजेच आपण लिहिताना ते 50/100 अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो आणि 50/100 म्हणजेच अपूर्णांकाच्या रूपात आपण हे लिहिलेलं आहे 50/100. याचाच अर्थ अति सोपं रूप ज्याचं त्याला आपण देऊ शकतो म्हणजे 1/2 भाग म्हणजेच 2 पैकी 1 भाग असं आपण 50% या शेकडेवारीचं अपूर्णांकाच्या रूपात आपण मांडणी केलेली आहे. आता 25% म्हणजे काय तर 25% म्हणजे एकूण 100 भागांपैकी 25 भाग. याचा अर्थ आपण त्याची मांडणी 25/100 किंवा 25/100 असं आपण अपूर्णांकामध्ये त्याची करू शकतो. आता 25/100 या अपूर्णांकात जी रूपात ही मांडणी जी केली आहे त्याला आपण सोपं रूप दिलं तर आपल्याला 25 × 4 केले असता 100 मिळतात. याचा अर्थ 25च्या ठिकाणी आपण सोपं रूप दिल्यानंतर याला आपण 1/4 किंवा 25×100 असं आपण म्हणतो. त्यावेळी 1/4 अशा प्रकारे आपण ह्या अपूर्णांकाला आपण सोपं रूप दिलं. याचाच अर्थ 25% म्हणजेच 100 पैकी 25 भाग याचाच अर्थ 4 पैकी 1 भाग असं आपण हे समजून घेऊ शकतो. तशा प्रकारे 35% म्हणजे काय तर एकूण 100 भागांपैकी 35 भाग. याचाच अर्थ आपण त्याची मांडणी अपूर्णांकात 35/100 अशी करू शकतो आणि याला सोपं रूप दिलं असतं आपण म्हणू शकतो 20 भागांपैकी 7 भाग. याचाच अर्थ 35% म्हणजेच 20 भागांपैकी 7 भाग. आता अपूर्णांकाच्या रूपातली माहिती आपण शेकडेवारीमध्ये कशा प्रकारे वाचू शकतो किंवा लिहू शकतो तर बघा इथे 3/4 अशा प्रकारे अपूर्णांक दिलेला आहे. तर 3/4 याच्या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे छेदामध्ये आपल्याला जेव्हा आपण शेकडेवारीमध्ये माहिती लिहितो किंवा माहिती घेतो त्यावेळी आपण 100 भागांबरोबर तुलना करत असतो. त्यामुळे छेदस्थानी ज्यावेळी आपण अपूर्णांक रूपात ही माहिती घेतो त्यावेळी छेदस्थानी असलेला जो अंक आहे किंवा संख्या जी आहे त्याला आपण 100 रूपांतरित करावं लागेल आणि त्यामुळे त्याला अशा एका संख्येने गुणावं लागेल ज्यामुळे आपल्याला छेदस्थानी 100 मिळतील. आता इथे 3/4 आहेत आणि 3/4
ला आपण दोन्ही जर छेदाला आपण 100मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 4 गुणिले 25 करावं लागेल आणि त्याचवेळी जर आपण छेदाला 25ने गुणत असू तर आपण अंशाला सुद्धा 25नेही गुणावं लागेल. त्यामुळे 3 गुणिले 25 छेद 4 गुणिले 25 बरोबर 75/100 अशा प्रकारे आपल्याला हे पुन्हा एकदा सोप्या रूपाकडून आपण जरा थोड्या मोठ्या रूपाकडे आपण चालू आहे अपूर्णांकाच्या आणि यामध्ये आपण समजू शकतो की 100पैकी 75 भाग अशा आपण हे अपूर्णांकाच्या रूपात मांडणी केली आहे. याचा अर्थ 3/4 भाग म्हणजेच 75 100पैकी 75 भाग म्हणजेच 75% अशी आपण त्याची मांडणी करू शकतो. पुढे एकदा आपण एक उदाहरण दिलं ते पाहूया. ते म्हणजे 2/5 असं एक अपूर्णांकाच्या रूपात मांडणी केली आहे. 2/5 आता छेदस्थानी 5 आहेत आणि 5ला 20ने गुणलं असेल आपल्याला 100 मिळतील आणि त्यामुळे अंश आणि छेदाला आपल्याला 20ने गुणावं लागेल आणि त्यामुळे आपल्याला इथे अपूर्णांकाच्या रूपात मांडणी मिळते म्हणजे 40/100. याचा अर्थ 100 भागांपैकी 40 भाग म्हणजेच 2/5 याचा अर्थ 40% म्हणजे 100 भागांपैकी 40 भाग. अशा प्रकारे आपण अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये आणि शेकडेवारीच्या रूपातील माहिती आपण अपूर्णांकात लिहू शकतो किंवा मांडू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं की छेद 100 करण्यासाठी सममूल्य अपूर्णांकाचा आपल्याला उपयोग होतो. शेकडेवारीवर आधारित आपण काही उदाहरणांचा आपण सराव करूया. पहिलं उदाहरण आहे, गेल्या वर्षी गिरीप्रेमी गटाने वृक्षारोपण कार्यक्रमात 75 झाडे लावली होती. त्यापैकी 48 झाडांचे संवर्धन उत्तम रीतीने झाले. तर कर्मवीर गटाने 50 झाडे लावली होती. त्यापैकी 35 झाडांचे संवर्धन उत्तम रीतीने झाले. तर झाडांचे संवर्धन करण्यात कोणता गट जास्त यशस्वी झाला? आता इथे एकूण झाडांची संख्या जी आहे ती वेगवेगळी दिसते आपल्याला. गिरीप्रेमी जो गट आहे त्याने 75 झाडे लावली तर कर्मवीर गटाने 50 झाडे लावली. आता एकूण जी झाडांची संख्या आहे ती वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला ज्यावेळी दोन्हीमध्ये तुलना करायची असेल, दोन्ही गटांमध्ये आपल्याला तुलना करायची आणि त्यामुळे आपल्याला एकूण झाडांची संख्या आहे ती 100 भागांमध्ये रूपांतरित केली असता आपल्याला तुलना करणं अतिशय सोपं जाईल. त्यामुळे आपण पुढे गिरीप्रेमी गटाने लावलेली झाडांची संख्या आहे किंवा झाडांपैकी चांगले संवर्धन जी झालेली झाडं आहेत ती आपण A% मानूया. आता गिरीप्रेमी गटानेची एकूण झाडे लावली जी आहेत ती 75 आहेत आणि त्यापैकी 48 झाडांचे संवर्धन चांगल्या रीतीने झाले. म्हणजेच आपण गिरीप्रेमी गटाने लावलेल्या झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे जी आहेत ती A% मानू. तर कर्मवीर गटाने लावलेल्या एकूण झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे जी आहेत ती आपण B% मानूया. आता या इथे ते पाहिल्यानंतर गिरीप्रेमी गटासाठी आपण संवर्धन झालेली झाडे व लावलेली झाडे यांचे आपल्याला गुणोत्तर जर घ्यायचं झालं तर संवर्धन चांगले झाले जे आहे ते आपण A% म्हणून. त्यामुळे गिरीप्रेमी गटासाठी संवर्धन झालेली झाडे आणि लावलेली झाडे यांचे गुणोत्तर A/100 होईल आणि तेच जर आपण 48/75 असं आहे आपण लिहू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती की 75 एकूण इथे लावलेल्या झाडांची संख्या आहे आणि त्यापैकी 48 झाडे जी आहेत ती गिरीप्रेमी गटाने चांगल्या प्रकारे संवर्धन केलेलं आहे आणि त्यामुळे आपण 48/75 असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच A/100 बरोबर 48/75 हे आपण इथे एक समीकरण आपल्याला गिरीप्रेमी गटासाठी मिळत आहे. तर कर्मवीर गटासाठी आपण हेच गुणोत्तर अशा प्रकारे लिहू शकतो की B/100 म्हणजेच एकूण झाडे जी लावलेली आहेत ती 50 आहेत कर्मवीर गटाने आणि त्यापैकी 35 झाडांचे संवर्धन चांगल्या प्रकारे झाले. म्हणजे B/100 बरोबर 35/50 हे दुसरे एक गुणोत्तर आपल्याला गिरीप्रेमी कर्मवीर गटासाठी आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता या दोन्ही गटांचं म्हणजे हे झालं गिरीप्रेमी गटाचं जे समीकरण आहे आणि दुसरं जे समीकरण आपल्याला मिळते ते आहे कर्मवीर गटासाठी. आता या दोन्ही गटांची जी गुणोत्तरं जी आपल्याला समीकरणं जी मिळालेली आहेत ते आपण इथे तुलना करूया. आता यामध्ये पहिल्या गिरीप्रेमी गटासाठी आपण इथे मांडणी केलेली आहे समीकरण आहे ती म्हणजे A/100 बरोबर 48/75. आता यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूंना आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 100ने आपण गुणूया. आता यामध्ये 100ने गुणल्यानंतर A/100 गुणिले 100 बरोबर 48/75 गुणिले 100 अशा प्रकारे आपल्याला इथे मांडणी मिळते. त्यानंतर आपल्याला A म्हणजेच इथे आपण चांगल्या प्रकारे झालेले संवर्धन झालेली झाडांची संख्या आपण शोधणार आहोत. म्हणजेच Aची आपण इथे किंमत शोधणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला समीकरणे दोन्ही बाजूला आपण इथे या ठिकाणी या 100 छेदस्थानी जे 100 आहेत ते घालवण्यासाठी आपण 100ने गुणलं आणि त्यामुळे दोन्ही समीकरणाच्या बाजूला आपल्याला 100ने गुणावं लागतं आणि त्यामुळे A बरोबर 64. आता इथे
48/75 गुणिले 100 हे जर आपण समीकरणाची जी उजवी बाजू आहे ती सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 64. म्हणजे याचा अर्थ आहे ए बरोबर 64. म्हणजेच इथे आपल्याला चांगल्या प्रकारे संवर्धन झालेल्या झाडांची आपल्याला इथे संख्या आपल्याला इथे मिळते गिरीप्रेमी गटासाठी. तर दुसऱ्या भागामध्ये आपण बघू शकतो कर्मवीर गटाने जे झाडांची जी संख्या एकूण लावलेल्या झाडांची संख्या आणि चांगल्या प्रकारे संवर्धन झालेल्या झाडांची संख्येचं समीकरण आपण जे शोधलेलं आहे ते म्हणजे B/100 बरोबर 35/50. आता या ठिकाणी आपल्याला बीची किंमत शोधायची म्हणजेच चांगल्या प्रकारे जी झाडांचे संवर्धन केलेली आहे त्या झाडांची संख्या आपल्याला शोधण्यासाठी इथे आपल्याला या छेदस्थानी असलेल्या 100ला आपल्याला जर इथून काढून टाकायचं तर आपल्याला दोन्ही बाजूला समीकरणाच्या 100ने गुणावं लागेल. त्यामुळे 100ने आपण दोन्ही बाजूला गुणल्यानंतर आपल्याला B बरोबर 70 इथे आपल्याला ही अशी बीची किंमत मिळते. म्हणजे आपण इथे या दोन्ही जे कर्मवीर गट आणि गिरीप्रेमी गट या दोन्ही गटांची आपण एकूण झाडांची संख्या जी आहे त्याला आपण 100 भागांमध्ये रूपांतरित केले आणि आता आपण त्याला त्यांची तुलना आपण एका पातळीवर आपण करू शकतो. आणि त्यामुळे इथे आपण समजू शकतो की 100 झाडं असतील तर 64 झाडं चांगल्या प्रकारे संवर्धन केली आहे ती म्हणजे गिरीप्रेमी गटाने, तर कर्मवीर गटाने 100 झाडे लावली असता 70 झाडं जी आहेत ती चांगल्या प्रकारे संवर्धन केले. आणि त्यामुळे इथे आपण तुलना 100 भागांबरोबर केल्यामुळे आपल्याला इथे एका पातळीवर दोघांची तुलना करता येते आणि त्यामुळे आपल्याला त्यापैकी सरस कोण तर चांगले झाडांचे संवर्धन करण्यात कर्मवीर गट इथे यशस्वी झालेला आहे. B बरोबर 70 म्हणजे 70 झाडं 100पैकी चांगल्या प्रकारे संवर्धन केले असं आपल्याला इथे दिसतं. आणि त्यामुळे चांगल्या झाडांचे संवर्धन करण्यात कर्मवीर गट जास्त यशस्वी झालेला आहे हे आपण इथे शोधून काढू शकलो.